नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी की अनेक लोकांसोबत घडली आहे शेत जमीन विकत घेताना, पण बाहेर कुणी सांगत नाही। ही गोष्ट आहे जमीन घेताना झालेल्या फसवणुकीची। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची कोणी कधी शेत जमीन घ्यायचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रमेश नावाचा एक सामान्य माणूस आहे, पुण्यात नोकरी करतो, थोडीफार बचत आहे आणि सगळे म्हणतात शेतजमीन घ्या, पैसा सुरक्षित राहतो। एक दिवस एजंट फोन करतो, साहेब भारी डील आहे, पुण्याजवळ शेतजमीन फक्त 8 लाख रुपये एकर, रस्त्यालगत पाणी आहे, सगळं क्लिअर आहे। रमेशच्या डोक्यात एक विचार आला, इतकी स्वस्त जमीन, ही तर संधी आहे। रमेशची पहिली चूक ती म्हणजे घाई। रमेश रविवारी जमीन पाहायला जातो, हिरवीगार शेती, भोवती डोंगर। एजंट म्हणतो, आज नाही घेतली तर उद्या दुसरा घेईल। गावचा माणूसही होकार देतो, 7-12 दाखवतो। सगळं बघून रमेश खुश होतो आणि इथेच पहिली चूक होते, ती म्हणजे घाई। रमेश नीट चौकशी करत नाही, आज टोकन द्या म्हणून 2 लाख रुपये देतो। रमेशची दुसरी चूक, कागदपत्रावर अंधविश्वास। एजंट म्हणतो, साहेब 7-12 एकदम क्लिअर आहे, पण रमेश हे तपासत नाही की जमिनीवर आधी कर्ज आहे का, भावंडामध्ये वाटणी झाली आहे का, जमिनीला रस्त्याचा नोंद असलेला मार्ग आहे का। नंतर खरेदी झाल्यावर धक्का बसतो, जमिनीला खाजगी वाट आहे, शेजारी रस्ता द्यायला तयार नाही, ट्रॅक्टर सुद्धा जात नाही, पण पैसे दिलेले असतात। रमेशची तिसरी चूक, बिगर शेती होईलच हा गैरसमज। एजंट म्हणत होता 2 वर्षात ही जमीन बिगर शेती होईल, भाव दुप्पट होतील, पण प्रत्यक्षात काय होतं, ती जमीन ग्रीन झोनमध्ये असते, तिथे घर बांधण्यास परवानगी नसते, बिगर शेती अर्ज रिजेक्ट होतो। रमेशला कळलं की तो शेती म्हणून वापरू शकतो, पण घर, प्लॉट, फार्म हाऊस काहीच नाही। रमेशची चौथी चूक, चुकीचा विक्रेता। काही महिन्यांनी अजून एक धक्का, खरा मालक कोर्टात केस टाकतो, कारण विक्री केलेली जमीन सगळ्या भावंडांची होती, पण सही फक्त एकाची होती। आता रमेश कोर्टाच्या फेऱ्या, वकील, खर्च या सगळ्यात अडकतो। शेवट रमेश काय शिकला, रमेशचा पैसा अडकतो, जमीन विकायची ठरवली पण खरेदीदार तयार नाही, तेव्हा रमेश एक गोष्ट समजतो, स्वस्त म्हणून जमीन घेऊ नये, एजंटवर पूर्ण विश्वास ठेवू नये, कागदपत्र स्वतः तपासली पाहिजे। तर मित्रांनो, हा तुमच्यासाठी एक संदेश आहे, जर तुम्ही शेतजमीन घ्यायचा विचार करत असाल तर हे नक्की तपासा। 7-12 नीट वाचा, रस्त्याची नोंद आहे का बघा, सगळ्या मालकांच्या सह्या आहेत का, बिगर शेती खरंच शक्य आहे का विचार करा, वकील किंवा तज्ज्ञाचा सल्ला घ्या। शेतजमीन ही संधी असू शकते, पण डोळे झाकून घेतली तर ती आयुष्यभराची अडचण होऊ शकते। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि अशाच नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर घेऊन येत आहोत आम्ही, त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जनजागृती निर्माण करा। धन्यवाद।